माझ्या मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की या 21 गावामध्ये आपण कितीपर्यंत आणि केव्हा वीज पोहोचणार। आणि त्यासोबतच दुसरा प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी असणारे रस्ते सुद्धा नाही आहे, म्हणून रंगुवेली ग्रामपंचायत अंतर्गत 6 गावांना रस्ते नाही आहे आणि चिखलदरा आणि धारणी या गावातल्या 40 गावांना अजूनही रस्ता नाही आहे। म्हणून या ठिकाणी असणाऱ्या ह्या सुविधा आपण केव्हापर्यंत पुरवणार। पहिल्यांदा तर मी माननीय अध्यक्ष महोदय आपल्या लक्षात आणून देतो की आपल्या सचिवालयाने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एकाच प्रश्नामध्ये 2 विभाग कधीच येत नाहीत। याच्यामध्ये विजेचाही प्रश्न आहे आणि याच्यामध्ये गावाच्या रस्त्याचाही प्रश्न आहे। तर अशा प्रकारचा प्रश्न हा आपल्या सचिवालयाने सुधारून घेतला पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे। हा जो काही प्रश्न ताईंनी विचारलेला आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे। ही मेळघाट मधली जी गावं आहेत या ठिकाणी ग्रिड कनेक्टेड पॉवर आपल्याला देता येत नाही, कारण ही अत्यंत अभयारण्यात आहेत। म्हणून आपण अनेक वेळा पैसे दिले, प्लॅन केला, पण आपल्याला कधीच परवानगी त्याची मिळाली नाही। 2017 साली आपण असा निर्णय केला की याला इंडिव्हिज्युअल सोलर देऊन आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रिफाय करायचं। त्या पद्धतीनं 2018 साली सौभाग्य योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरी सोलर देऊन आपण त्या ठिकाणी ती इलेक्ट्रिफाय केली होती। 5 वर्षाचा एएमसी होता, पण असं लक्षात आलं की ही योजना काही फार यशस्वी होत नाही, कारण इतक्या दुर्गम भागामध्ये अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट करता एकेका घराकरता कोणी जात नाही। त्यामुळे पुन्हा ही घरं अंधाराकडे गेली, कारण ही जी काही आपण इंडिव्हिज्युअल ऑफ ग्रिड सोलार त्यांना दिले होते, काहींचे चालू आहेत, काहींचे बंद आहेत, काहींचे म्हणजे पूर्णपणे कंडम झाले आहेत, अशी परिस्थिती लक्षात आली। आणि म्हणून आपण आता ज्यावेळेस लक्षात आलं की या ठिकाणी आपल्याला ग्रीड देणं हे कठीण आहे, आपल्याला ते नेता येणार नाही, वन विभाग त्याला कुठल्याही परिस्थितीत परवानगी देऊ शकत नाही, अतिशय डेन्स अभयारण्याचा भाग आहे। म्हणून आता याच्यात नवीन आपण हा मार्ग काढलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण सोलर मायक्रोग्रिड तयार करणार आहोत। सोलर मायक्रोग्रिडचा अर्थ असा आहे की आता इंडिव्हिज्युअल घरांना सोलर देणार नाही, त्या ठिकाणी आपण एक कंप्लीट जसं आपण सोलर विलेज मध्ये गाव सोलर करतो तशा पद्धतीनं तिथे आपण सोलर प्लांट उभा करणार आहोत, मोठ्या कॅपॅसिटीचा प्लांट उभा करणार आहोत, त्याची मायक्रोग्रिड तयार करणार आहोत आणि त्यातनं बॅटरी स्टोरेजचा उपयोग करून वीज निर्मिती करून या प्रत्येक घराला त्या गावातल्या आपण त्या ठिकाणी तशा पद्धतीनं वीज देणार आहोत। याच्यामध्ये मला सांगितलं पाहिजे की 2 गावांमध्ये आता सोलर मायक्रोग्रिड ही पूर्ण झालेली आहे। 5 गावांमध्ये एनजीओजनी समोर येऊन आम्ही ती सोलर मायक्रोग्रिड करतो सांगितलं, त्यांना आपण मदत करतोय, कारण मग मेंटेनन्सचा फायदा त्याच्यामध्ये होतो। आणि जवळपास 4 गावांचं टेंडर हे आपलं निघालेलं आहे आणि उर्वरित गावांकरताही आपण 20 कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत। त्यामुळे पुढच्या काळामध्ये ही जी नवीन पद्धत आहे सोलर मायक्रोग्रिडची, या पद्धतीचा वापर करून आणि त्याच्याकरता आपल्याला फारशा परवानगीची आवश्यकता नाहीये आणि म्हणून त्याचा उपयोग करून आपण या सगळ्या गावांना वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न करू। दुसरं आपण रस्त्याच्या संदर्भात जे सांगितलेलं आहे त्याही संदर्भात आता पुढची कारवाई आपण सुरू केलेली आहे। जवळपास 6 गावांना 8 रस्ते उपलब्ध आहेत, पण त्यातल्या 4 गावांची जे रस्ते आहेत ते मला असं वाटतं खडीकरण आणि पुढचं देखचं काम जे आहे ते करण्याची आवश्यकता आहे। प्राधान्याने हे काम हातात घेऊन करण्यात येईल।